रोहन बोले, मनोज पवार आणि परेश बोले या स्पर्धा याच मैदानावर खेळवल्या जातील दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी। याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे। आमच्या मंडळाला करण सावंत यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली। मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे, धन्यवाद। चला श्री गणेश आणि शिवराजे दोन्ही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। पहिला सेमीफायनलचा सामना श्री गणेश हा संघ मैदानात हजर झालाय। शिवराजे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। तर दुसरा सेमीफायनलचा सामना रंगेल तो विठ्ठळी विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ या दोन संघांमध्ये। श्री गणेश हा संघ मैदानात हजर झालाय। विनंती करतोय शिवराजे संघाला आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। श्री गणेश या संघाने दुसऱ्या फेरीत अमर सोमजाई या अशा बलाढ्य संघावर मात दिली, तर शिवराजे संघाने विंचवादेवीवर मात करत सेमीफायनल गाठले। चला गेट समोर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी कृपया साईडला उभं राहायचं आहे। ग्रीन नेट हातरलेलं आहे त्याच्यावर जाऊन बसायचं आहे, विनंती असेल। करण संदेश सावंत यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली। मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे, धन्यवाद। दोन्ही संघ मैदानात हजर झाले। दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। नवाब शेठ मनियार यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली। मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे, धन्यवाद। आयुष चांदोरकर आणि प्रगन्य चांदोरकर यांच्याकडून जो खेळाडू एका चढाईत 2 गडी बाद करेल त्याला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। सामन्याला सुरुवात झाली, चढाईसाठी गेलाय तो आकाश। 7 विरुद्ध 1। पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी सेमीफायनल मधला कोणता संघ ठरेल। सात विरुद्ध 1 अशी लढत आहे। श्री गणेशच्या अंगणात तो टच करण्याचा प्रयत्न, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल। ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय पंचांनी। चला लाईनमन आपण आपली जबाबदारी पार पाडायची। दोन्ही साईडच्या ज्या क्रॉस आणि बोनस लाईन आहे त्या दिसत नाही आहेत आणि लाईन मन आपण उपस्थित राहायचंय।
चढर गेलाय तो रोहन. रोहनच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय. पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल. रोहन रिकामे असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर देईल. आता मात्र आकाश निश्चितच मागच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलमध्ये ज्याने स्वतःला झोकून दिले होतं, चिंचपादेवी सारख्या बलाढ्य संघाला त्या ठिकाणी जेरबंद केलं होतं. यावेळेस मात्र एकीचं बळ येतंय. कामी टीम वर्क खूप छान. गणेश आई संघ अजून एकदा आकाशला त्या ठिकाणी जेरबंद करून एका गुणाची भर आपल्या संघाच्या पाण्यामध्ये पाडतो. त्याला प्रत्युत्तर देईल. आता मात्र हा रोशन आपल्याला बघायला मिळतोय. उंचीपुरा खेळाडू 6चा डिफेन्स असेल, परंतु समोर यावेळेस पप्पू असेल हे विसरून चालणार नाही. एक होणारी चूक आणि डायरेक्ट मैदानाच्या बाहेर पाठवलं जाईल या खेळाडूला. कारण पप्पू एक जबरदस्त आणि आक्रमक असा मध्यरक्षक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अंकुर मात्र मैदानाच्या बाहेर असेल ही चिंताजनक बाब निश्चितच शिवतेज संघाकरिता असणार आहे. अंकुशचं मैदानाच्या बाहेर असणं खरोखर या ठिकाणी संघाला एक उणीव त्याची नेहमीच भासेल. यावेळेस मात्र लाजवाब अँकल होल्ड आपल्याला बघायला मिळतो रोशन कडून. दुहेरी खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. त्याला प्रत्युत्तर आता मात्र देईल हर्षद. 3rd रेड 3री चढाई. डू ऑर डाय. यावेळेस मात्र यशस्वी ठरलाय वेगाचा बेताज बादशाह हर्षद. त्याला प्रत्युत्तर देईल आता मात्र हा शिवतेज संघाचा शिवराजे संघाचा कमलेश रडाडे स्वतः कर्णधार. 11 नंबरच्या जर्सी प्रदान केला खेळाडू कमलेश. गणेशाई संघाच्या प्रांगणामध्ये 7 विरुद्ध 1 समीकरण असेल. 7 गड्यांना झुंज द्यावा या मैदानी उतरे 1 गडी आणि विजय क्षण तो खेचून आणतो नाद गुंजतो. कबड्डी कबड्डी आणि कबड्डी. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय चढाई करता रोशन. पुन्हा एकदा चढाई करता रोशन बघायला म्हणजे डीप रेडचा प्रयत्न यावेळेस मात्र थांबवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी शिवराजे संघाच्या माध्यमातून चढाई करता मात्र सज्ज झालाय. आता मात्र आकाश. एक आक्रमक चढाई बाजार परंतु अद्यापपर्यंत त्याला समाधानकारक यश मिळत नाहीये. प्रयत्न मोठे करावे लागतील मित्रा, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. कुछ किए बिना यूं ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्याला प्रत्युत्तर देईल आता मात्र हा नवोदित खेळाडू जर्सी क्रमांक 15 थांबवला जातोय. सुंदर पकड राहुल उर्फ पप्पू. निश्चितच मित्रांनो जबरदस्त खेळ राहुलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. राहुल चांदोरकर. आता मात्र 3rd रेड डू ऑर डाय साठी स्वतः कर्णधार कमलेश रडाडे. 5च एक समीकरण असेल. आता मात्र अनुभव पणाला लावेल की काय असं वाटत होतं, परंतु त्या ठिकाणी त्यालाच पणाला लावलाय आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. चला यानंतर पुढील होणारा सामना असेल भट्टीचा माळ विरुद्ध विठ्ठल. आपण तयारीत राहायचं आहे. भट्टीचा माळ विरुद्ध विठ्ठल आपण तयारीत राहायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. चढाई करता आता मात्र रोशन. श्री गणेश खेळा मंडळ गणेश आळीचा खेळाडू. उंचीपुरा असेल खोलवर चढायचा माणूस डोळ्यासमोर ठेवून यावेळेस प्रयत्न करेल.
मात्र माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर देईल आकाश. यावेळेस मात्र आकाशला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. यावेळेस मात्र जबरदस्त पकड शिवाच्या माध्यमातून, परंतु चढाई बाद तर यशस्वी ठरतोय. हर्षदची एक सक्सेसफुल रेड या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. हर्षद ठरतोय 200 रुपयाचा मानकरी. आयुष चांदोरकर आणि प्रगतने चांदोरकर यांच्या माध्यमातून लावलेलं हे पारितोषिक जात आहे हर्षदच्या नाभी. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरापर्यंत 9 आणि 4 निश्चितच 5 गुणांची आघाडी असेल अर्थातच गणेश आळी या संघाकडे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही. आणि कबड्डीसारख्या खेळामध्ये शिवराजे संघ आपल्याला 5 गुणांची आघाडी काही फार नाही, मोडत काढावी लागेल आघाडी. आणि निश्चितच आघाडीचं रूपांतर पिछाडीमध्ये करावं लागेल. आपल्याकडे शिवासारखा स्फोटक खेळाडू आहे, आपल्याकडे आकाश आहे, आपल्याकडे कमलेश आणि आपल्याकडे अंकुर देखील आहे. परंतु त्या अंकुरच्या माध्यमातून आता मात्र कमलेशच्या माध्यमातून या ठिकाणी रोशनला थांबवावं लागेल. तर आणि तरच आपण विजयाचे शिलेदार या मैदानामध्ये होणार आहात. नक्कीच बॅकफुटवर चालाय संघ, परंतु आता कमबॅक करेल. कारण की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, अहो पेटेन पुन्हा उद्या नव्याने, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. अहो छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, कारण अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. कारण अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. आता मात्र आघाडी वाढत चालली आहे. 9 गुणांची आघाडी असेल अर्थातच गणेश आळी संघाकडे. 4 आणि 13 दुसरा पुकार भट्टीचा माळ विरुद्ध विठ्ठल आली. आपण तयारीत राहायचं आहे. आता मात्र चढाई करता शिवा. निश्चितच जर शिवा मैदानामध्ये चमकला तर मात्र निश्चित कमबॅक होईल. कारण भारत असं शरीरयष्टी आहे, मल्टिपल पॉइंट रेड करू शकतो. बघूया किती प्रयत्न करतोय. अयशस्वी प्रत्युत्तर देईल रोशन.
वारंवार चढाया या ठिकाणी रोशनच्या आपल्याला बघायला मिळत आहेत। आता मात्र निदान रेषेवरती अडवलं जात आहे। आक्रमक पवित्रा घेतला गेला राहुलच्या माध्यमातून। पप्पूच्या टप्प्यात आला तर कार्यक्रम होईल इतकं मात्र निश्चितच बघूया, परंतु यावेळेस चढाई करता पुन्हा एकदा शिवा। शेवटची 5 मिनिटं असेल। तिसरा व अंतिम पुकार भट्टीचा माळ विरुद्ध विठ्ठाळी। आपण मैदानाकडे चला। यावेळेस मात्र जबरदस्त अँकल होल्ड आपल्याला बघायला मिळतोय। मैदानाच्या बाहेर जावं लागेल। खरोखर सुंदर खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। गणेश क्रीडा मंडळ गणेशाळी यांच्या माध्यमातून सुंदर दर्जेदार खेळ। मित्रांनो या ठिकाणी गणेशाळी आणि शिवतेज दोन्ही संघांकरिता पारितोषिक असेल। गणेशाळी संघाने जर आघाडी कायम ठेवली तर त्यांच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक असेल, आणि जर शिवराजे संघाने आघाडी मोडत काढत विजय संपादन केला तर त्यांच्याकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय इजायत जमादार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल। 1000 रुपयाचं पारितोषिक शिवराजे संघ आपण जर कमबॅक करून विजयी झालात तर आपल्याकरिता असेल, आणि 200 रुपयाचं पारितोषिक आपण जर आघाडी कायम ठेवून विजयी झालात तर गणेशाळी संघ आपल्याकरिता असेल। रोशन मात्र मित्रांनो मैदानामध्ये आज चमकलाय। हॅलो, रोशनसाठी शुभम धामणे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय। चढाई करता मात्र शिवा मल्टिपल पॉइंट रेड, परंतु थांबवलं गेलंय। जबरदस्त खेळ गणेशाळी संघाच्या माध्यमातून। हिचाय जमादार यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल आपल्याकरिता। गणेशाळी संघ जर आपण आघाडी कायम ठेवून विजयी झालात तर आपल्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक, आणि शिवतेज संघ शिवराजे संघ जर आपण या ठिकाणी पिछाडे भरून काढ जर विजयी झालात तर मात्र आपल्याकरिता या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आलेला खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। चढाई करता जर्सी क्रमांक 09 रोहन आपल्याला बघायला मिळेल। यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे। यशस्वी होतो रोहन।
आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट शिल्लक असेल. हॅलो, कौशल सातम यांच्याकडून श्री गणेश संघाला 200 रुपयाचं बक्षीस आलंय. शुभम दामणे यांच्याकडून 200 रुपये रोशनसाठी आणि प्रगन्य आणि आयुष चांदोरकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस श्री गणेश संघाला. चढार गेला रोशन, यशस्वी चढाई. प्रगन्य चांदोरकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. चढार गेलाय तो आकाश. आता मात्र शांत झालाय, कारण का सुंदर असा खेळ श्री गणेश संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय या श्रीवर्धन शहर कबड्डी मर्यादित स्पर्धेत. पहिला संघ ठरतोय श्री गणेश संघ फायनल मध्ये दाखल होणारा. खूप खूप अभिनंदन श्री गणेश संघ, त्याचप्रमाणे खूप खूप अभिनंदन शिवराजे संघ, आपण बक्षीस पात्र ठरलात. विनंती करतोय हर्षद